पुढचा पॉईंट आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? इट्स अ सेट ऑफ रूल्स of regulations. Without protocol, the sender and receiver cannot communicate each other, and both sender and receiver follow the same protocol to communicate to each other. आता लक्ष द्या व्यवस्थित. प्रोटोकॉल म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? प्रोटोकॉल म्हणजे थोडक्यात काय की एक प्रकारचे सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. म्हणजे काहीतरी रूल्स आहे, काहीतरी रेग्युलेशन्स आहे, काहीतरी नियम आहे. ओके, म्हणजे जेव्हा सेंडर आणि रिसिव्हर कम्युनिकेशन होत असतं, ठीक आहे. सेंडर म्हणजे कोण की मशीन वगैरे, ठीक आहे. म्हणजे एखादी मशीन दुसऱ्या मशीनबरोबर कम्युनिकेशन करत असेल नेटवर्कमध्ये, ठीक आहे. त्यावेळेस त्या मोमेंटला त्या सिच्युएशनला प्रोटोकॉल काय होत असतात? ॲक्टिव्ह होत असतात. असे कॉम्प्युटर नेटवर्किंगमध्ये नंबर ऑफ प्रोटोकॉल्स आहेत. प्रत्येक प्रोटोकॉलचा वेगळा पर्पज आहे. प्रोटोकॉल असतील तरच कम्युनिकेशन पॉसिबल होतं. दोन नेटवर्कमध्ये, दोन मशीनमध्ये, दोन मोबाईल्समध्ये. विदाऊट प्रोटोकॉल कम्युनिकेशन होऊ शकत नाही. दोन मशीन्समध्ये, दोन नेटवर्कमध्ये. म्हणजेच विदाऊट प्रोटोकॉल कम्युनिकेशन होऊ शकत नाही दोन सेंडर अँड रिसिव्हर्समध्ये, ठीक आहे. प्रोटोकॉल हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रोटोकॉल असतील तरच कम्युनिकेशन आणि शेअरिंग कन्सेप्ट, शेअरिंग पर्पज हे पॉसिबल होतं, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? आता सर्वात महत्त्वाचं आहे याचे फंक्शन्स. प्रोटोकॉलचे फंक्शन्स कोणते? डिफाईन द डेटा सिक्वेन्सिंग रूल्स, पाथ बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर फाइंड, ओके, ग्रुप्स ऑफ बिट्स, पॅकेट्स फॉर फॉरवर्डिंग, फ्लो कंट्रोल. आता पहिला पॉईंट काय? डिफाईन द डेटा सिक्वेन्सिंग रूल. म्हणजे जेव्हा एखादा सेंडर इन्फॉर्मेशन सेंड करतो, डेटा सेंड करतो कोणाला? रिसिव्हरला, म्हणजेच कोणाला? दुसऱ्या मशीनला. तेव्हा तो डेटा किंवा ती इन्फॉर्मेशन सिक्वेन्शियली बिट्समध्ये फॉरवर्ड होते प्रॉपरली आणि सक्सेसफुली कोणाला? डेस्टिनेशनसाठी, म्हणजेच कोणाला? रिसिव्हरला, ठीक आहे. हे कोणामुळे पॉसिबल होतं? प्रोटोकॉल्समुळे, ठीक आहे. पाथ बिटवीन सेंडर आणि रिसिव्हर फाइंड म्हणजे दोन मशीन मधला पाथ, म्हणजे एक सेंडर असेल आणि दुसरं रिसिव्हर असेल, ह्या दोघांमधला पाथ म्हणजे काय? रूट, वे, हे फाइंड आउट करायचं काम कोणाचं आहे? प्रोटोकॉलचं आहे. आता एक सेंडर असेल नेटवर्कमधला, पहिलं मशीन असेल आणि दुसरी मशीन 10व्या नंबरची असेल, ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं सक्सेसफुली. मग ह्या दोघांमधल्या मशीनमधला रूट, पाथ हे फाइंड आउट कोणाचं काम कोणाचं आहे? प्रोटोकॉलचं आहे. दोन सेंडर रिसिव्हरमधला पाथ असू द्या किंवा दोन नेटवर्कमधला पाथ असू द्या. म्हणजे जेव्हा एखादा सेंडर इन्फॉर्मेशन किंवा डेटा फॉरवर्ड करतो दुसऱ्या मशीनसाठी, तर मधला मधला वे, मधला मार्ग हे शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रोटोकॉलचं आहे. ग्रुप ऑफ बिट्स, पॅकेट फॉर फॉरवर्डिंग म्हणजे एखाद्या वेळेस एक सेंडर नंबर ऑफ पॅकेट फॉरवर्ड करतो. ग्रुप ऑफ फॉरवर्डिंग हे काम कोणामुळे पॉसिबल होतं? प्रोटोकॉल्समुळं, ठीक आहे. आता त्या पॅकेटमध्ये काय असतं? मेसेज असतो, सोर्स आय पी ॲड्रेस असतो, डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस असतो. म्हणजे एक सेंडर एका वेळेस एक पॅकेट सेंड करू शकतो किंवा त्याला वाटत होतं नंबर ऑफ पॅकेट पण सेंड करू शकतो ग्रुपिंगमध्ये. त्याच्यानंतर आहे फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल म्हणजे थोडक्यात काय की एखादा नेटवर्क असेल, त्या नेटवर्कमध्ये 10 मशीन असतील, तर त्या 10 मशीनमध्ये प्रत्येक मशीन सेंडर असू शकते, प्रत्येक मशीन रिसिव्हर असू शकते, करेक्ट. म्हणजे जो इन्फॉर्मेशन सेंड करतो दुसऱ्या मशीनसाठी तो काय झाला? सेंडर झाला. त्या मोमेंटात त्या सिच्युएशनला दुसरी मशीन पण इन्फॉर्मेशन सेंड करत असेल, तिसरी मशीन पण सेंड करत असेल दुसऱ्या एखाद्या मशीनसाठी, मग अशा वेळेस त्यांच्यावर कंट्रोलिंग, मॅनेजिंग करण्याचं काम कोणाचं आहे? प्रोटोकॉलचं आहे. त्या प्रोसिजरला काय बोलतात? फ्लो कंट्रोलिंग बोलतात. म्हणजे एखाद्या नेटवर्कमध्ये खूप साऱ्या मशीन जर एकाच वेळेस इन्फॉर्मेशन सेंड करत असतील नंबर ऑफ मशीनसाठी, नंबर ऑफ रिसिव्हरला, त्यावेळेस त्या सिच्युएशन, त्या क्रिटिकल सिच्युएशनवर कंट्रोलिंग आणि फोकसिंग आणि प्रॉपरली मॅनेजिंग करायचं काम कोणाचं आहे? प्रोटोकॉलचं आहे. प्रोटोकॉल असतील तरच कम्युनिकेशन पॉसिबल होतं. प्रोटोकॉलमुळे आपल्याला समजतं सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे. प्रोटोकॉलमुळे आपल्याला समजतं की दोन मशीनमधला, म्हणजे सेंडर रिसिव्हरमधला पाथ काय, रूट काय, दोन मशीन असू द्या किंवा दोन नेटवर्कमधलं कम्युनिकेशन असू द्या, त्यातला रूट काय, पाथ काय, हे आपल्याला कोणामुळे समजतं? प्रोटोकॉलमुळे समजतं. आणि प्रोटोकॉलमुळेच आपल्याला समजतं की मेसेजचा फॉर्मॅट कोणता आहे सेंडरने पाठवलेला, त्याच्यानंतर रिसिव्हरने मेसेज रिसिव्ह केला की नाही केला रिसिव्ह, ठीक आहे. हे बी आपल्याला कोणामुळे समजतं? प्रोटोकॉलमुळे समजतं. प्रोटोकॉल असेल तरच कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं विदिन दी नेटवर्क किंवा दोन नेटवर्कमध्ये, करेक्ट. त्याच्यानंतर प्रोटोकॉलचे काही इथं इलेमेंट्स कॉम्पोनंट्स ऑफ प्रोटोकॉल. कोणते कॉम्पोनंट्स आहे? सिंटॅक्स आहे, सिमॅन्टिक्स आहे आणि टायमिंग आहे. सिंटॅक्स म्हणजे काय की एखादा सेंडरने इन्फॉर्मेशन सेंड केली, ती इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तो मेसेज किंवा तो डेटाचा फॉर्मॅट कसा आहे, त्याची मेसेजिंग स्टाईल कशी आहे, ती स्टाईल, तो सिंटॅक्स एक्झॅक्टली रिसिव्हरने ॲक्सेप्ट केला
म्हणजे थोडक्यात काय झालं, ते सिंटॅक्स झाला तो. म्हणजे मेसेज, आता एखादा सेंडर इन्फॉर्मेशन सेंड केली, त्याचा मेसेजचा फॉर्मॅट आणि रिसिव्हरने तोच मेसेजचा फॉर्मॅट ॲक्सेप्ट केला प्रॉपर अँड सक्सेसफुली, दॅट काइंड ऑफ सिच्युएशन इज अ सिंटॅक्स प्रोसिजर्स और सिंटॅक्स. नेक्स्ट आहे सिमेंटिक्स, ॲक्शन. आता ॲक्शन कोणत्या कोणत्या असतात? ऑब्विसली सेंडर जेव्हा इन्फॉर्मेशन सेंड करतो, तेव्हाच कोणती ॲक्शन असते? सेंडिंगची ॲक्शन, सेंडिंग. रिसिव्हर जेव्हा इन्फॉर्मेशन रिसिव्ह करतो, त्यावेळेस कोणती ॲक्शन असते? रिसिव्हिंगची ॲक्शन. दॅट इज एक्झॅक्टली सिमॅन्टिक्स और ॲक्शन. लास्ट पॉईंट आहे इथं टायमिंग. टायमिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? सेंडरने जेव्हा इन्फॉर्मेशन सेंड केली तो टायमिंग आणि रिसिव्हरने इन्फॉर्मेशन रिसिव्ह केली तो टायमिंग, हे जर प्रॉपरली मॅचेबल असेल, विदिन अ टाईम ड्युरेशन असेल, तर टायमिंग फॅक्टर सक्सेसफुल असेल. जर टायमिंग फॅक्टर सक्सेसफुल असेल तर कम्युनिकेशन होत असतं विदिन टाईम. दॅट इज एक्झॅक्टली हिअर एलिमेंट्स अँड कंपोनंट्स ऑफ अ प्रोटोकॉल, सिंटॅक्स, सिमेंटिक्स अँड टायमिंग. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, सिंटॅक्स, सिमेंटिक्स अँड टायमिंग. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे प्रोटोकॉल स्टँडर्ड्स. आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय? प्रोटोकॉल स्टँडर्ड. आता स्टँडर्ड्स म्हणजे काय असतात? आता डेली लाईफमध्ये आपण स्टँडर्ड यूज करतो. स्टँडर्ड, आता माझे स्टँडर्ड्स काय आहे, तुमच्या स्टँडर्ड्स काय आहे? म्हणजे जर आपण रोजच्या लाईफमध्ये आपण काय रोजच्या लाईफमध्ये जगत असतो, बरोबर की नाही? आपण चांगले कपडे घातले असेल किंवा आपण आपलं चांगलं राहणीमान असेल, तर थोडक्यात आपले काय झाले? स्टँडर्ड्स काय झाले? आपले हाय लेवल झाली ना स्टँडर्ड्स. म्हणजे आपण किती चांगल्या प्रकारे राहतोय, आपण किती चांगल्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करतोय, बोलतोय, हसतोय, ते आपले काय झाले? स्टँडर्ड झाले. किती चांगल्या गोष्टी आपण यूज करतो लाईफमध्ये, ते आपले काय झाले? स्टँडर्ड झाले. तसेच स्टँडर्ड कुठे असतात? प्रोटोकॉल्समध्ये असतात. आता प्रत्येक प्रोटोकॉलमधले स्टँडर्ड्स, आता एक पण सांगायचं राहिला मला तुम्हाला, प्रोटोकॉल कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये काय असतात? नंबर ऑफ प्रोटोकॉल असतात. हे नंबर ऑफ प्रोटोकॉलचे काय असतात? डिफरंट पर्पजसाठी यूज केलेले असतात. पण प्रत्येक प्रोटोकॉल कसा असतो? व्हर्च्युअल असतो. वी कॅनॉट सी आवर आईज. प्रत्येक प्रोटोकॉल हे कसं असतं? व्हर्च्युअली असतात. ते त्याचं काम करत असतात. आपण ते बघू शकत नाही प्रोटोकॉल, पण त्याचं ते काम सक्सेसफुली करत असतात. ठीक आहे. आता प्रश्न इथं आहे प्रोटोकॉल स्टँडर्ड. तुम्हाला थोडं सांगितलं की आपण डेली लाईफमध्ये स्टँडर्ड यूज करतो. आपण कसं राहतो, कसं बोलतो, कसं वागतो, कसे कपडे यूज करतो, कोणत्या चांगल्या गोष्टी यूज करतो. थोडक्यात आपले काय झाले? स्टँडर्ड्स हाय लेवल झाले. त्याच प्रकारे त्याच सेम कन्सेप्टचे स्टँडर्ड्स कुठं असतात? प्रोटोकॉल्समध्ये असतात. आता प्रोटोकॉल्समध्ये हे स्टँडर्ड्स डेव्हलप आणि डिसाईड कोण करतं? की पूर्ण इंटरनॅशनल लेवलला काहीतरी नंबर ऑफ कमिटीज असतात. कमिटीज काहीतरी बॉडी असते, ऑर्गनायझेशन बॉडीज असतात कॉम्प्युटर नेटवर्कच्या रिलेटेड. ह्या बॉडीज डिसाईड करतात त्या प्रोटोकॉलमधले स्टँडर्ड्स, आणि मग ते स्टँडर्ड्स थ्रू ते प्रोटोकॉल काय होत असतात? वर्क करत असतात. त्याच्यानंतर ते स्टँडर्ड्स त्याच्यानंतर ते प्रोटोकॉल्स आपण यूज करतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ते प्रोटोकॉल काय होतात? ॲक्टिवेट होतात नेटवर्किंगमध्ये. आता इथं प्रोटोकॉल स्टँडर्डचे 2 पॉईंट्स आहेत, डी फॅक्टो आणि डी ज्युरी. डी फॅक्टो म्हणजे काय असतं? डी फॅक्टो की आता हे डी फॅक्टो एक प्रत्येक काय स्टँडर्ड्स आहेत. आता हे स्टँडर्ड जे आहे डी फॅक्टो म्हणजे थोडक्यात काय की प्रोटोकॉल्समध्ये काहीतरी ॲडव्हान्टेजेस, काहीतरी फंक्शन्स, काहीतरी फीचर्स ॲड करणे, म्हणजे ते प्रोटोकॉल्स त्याप्रमाणे काम करतील बाबा. ठीक आहे. नेटवर्किंगमध्ये आता हे स्टँडर्ड जे आहे ना, डी फॅक्टो स्टँडर्ड जो आहे, डी फॅक्टो स्टँडर्ड्स, हा स्टँडर्ड्स जो आहे तो कोणत्या ऑर्गनायझेशन बॉडीनी इन्व्हेंट केला नाही, कोणत्या ऑर्गनायझेशन बॉडीने शोधला नाही. हा स्टँडर्ड्स ट्रॅडिशनल आहे, कन्व्हेन्शनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजे काय की जर हा स्टँडर्ड्स मागच्या एखाद्या प्रोटोकॉल डिपेंड आहे, त्या प्रोटोकॉलचे रिलेटेड ते स्टँडर्ड्स करंट प्रोटोकॉलवर का होतात? ॲक्टिवेट होतात. म्हणजे थोडक्यात काय हे हिस्टॉरिकल स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे आत्ता जो सध्या प्रोटोकॉल चालू असेल तो प्रोटोकॉलमधले स्टँडर्ड्स हे मागच्या एखाद्या प्रोटोकॉलमधून आले असतील, ते कोणता स्टँडर्ड असतो? डी फॅक्टो स्टँडर्ड असतो. त्याला काय होतात? डी फॅक्टो स्टँडर्ड्स म्हणजे हिस्टॉरिकल. थोडक्यात मागच्या एखाद्या स्टँडर्ड्सवरून, एक्झिस्टिंग प्रोटोकॉल स्टँडर्ड्सवरून करंट प्रोटोकॉलवर तो ॲक्टिवेट होत असेल, करंट प्रोटोकॉलवर आपण ते यूज करत असेल, त्यावर तो स्टँडर्ड कोणता असतो? डी फॅक्टो स्टँडर्ड असतो. याचे 2 टाईप कोणते? प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स आणि नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स. आता प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स म्हणजे काय असतात? प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स म्हणजे काय? एखाद्या ऑर्गनायझेशन बॉडीने किंवा कमिटीने स्टँडर्ड्स डेव्हलप केले, ठीक आहे, इन्व्हेंट केले, ते स्टँडर्ड्स कोणते असतात? प्रोप्रायटरी स्टँडर्ड असतात. पण हे स्टँडर्ड्स कसे असतात? क्लोज असतात. क्लोज म्हणजे थोडक्यात काय की ते स्टँडर्ड्स फक्त तीच कमिटी यूज करते, तीच ऑर्गनायझेशन बॉडी यूज करते, दुसरं कोणी यूज करू शकत नाही. दॅट प्रोटोकॉल स्टँडर्ड्स इज द प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स. इज दॅट क्लिअर? नाउ नेक्स्ट स्टँडर्ड इज द नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स. नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स म्हणजे काय की एखाद्या ऑर्गनायझेशन बॉडीने एखादे स्टँडर्ड्स जर लॉन्च केले, एखाद्या प्रोटोकॉल्समध्ये यूज केले असतील, त्याच्यानंतर ते स्टँडर्ड्स एनीबडी कॅन यूज. ते पब्लिकली स्टँडर्ड्स असतात, म्हणजे ते कोणी पण स्टँडर्ड यूज करू शकतात. दॅट काइंड ऑफ स्टँडर्ड इज द
नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन बॉडीनी, एखाद्या कमिटीनी एखाद्या स्टँडर्ड्स डेव्हलप केले एखाद्या प्रोटोकॉल्समध्ये, ते प्रोटोकॉलचे स्टँडर्ड्स, ते प्रोटोकॉल्स कोणती पण कमिटी असू द्या, कोणतं पण पब्लिकली ते काय असतात, पब्लिकली यूज केले जातात. दॅट पर्टिक्युलर स्टँडर्ड्स इज अ नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स. म्हणजे कोणी पण यूज करू शकतात ते स्टँडर्ड्स. इथं तसं नाही, हे ओपनली असतात, हे क्लोजिंग मध्ये असतात. नॉन प्रोप्रायटरी काय असतात, क्लोजिंग मध्ये असतात. फक्त ज्या कमिटीने हे स्टँडर्ड्स इन्व्हेंट केले, डेव्हलप केले असतील, फक्त तेच यूज करू शकतात. ठीक आहे. इथं तसं नाही, इथं पब्लिकली असतात. ज्या ऑर्गनायझेशन कमिटीने स्टँडर्ड्स डेव्हलप केले असेल ते तर यूज करणारच आहे, पण कोणी पण यूज करू, दुसरे कोणती पण कमिटी वगैरे यूज करणार, आणि कोणी पण सिंगल पर्सन पण यूज करू शकतो. दॅट इज अ नॉन प्रोप्रायटरी स्टँडर्ड्स. आणि लास्ट वन इज द डी ज्युरी स्टँडर्ड्स. डी ज्युरी स्टँडर्ड्स म्हणजे काय, हे डी ज्युरी स्टँडर्ड्स रिगार्डिंग द गव्हर्नमेंट बॉडी, म्हणजे जी गव्हर्नमेंट आहे, त्या गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जी काय असेल ऑर्गनायझेशन बॉडी, ते बॉडी डेव्हलप करतात प्रोटोकॉलमधले स्टँडर्ड्स. त्या स्टँडर्ड्सला काय डी ज्युरी स्टँडर्ड्स बोलतात. आणि ह्या स्टँडर्ड्समध्ये काय असतात, लॉज असतात. लॉज म्हणजे थोडक्यात काय, ऍक्ट्स असतात. ऍक्ट म्हणजे जे असतात ना लॉज, कायदे. ठीक आहे. त्या कायद्याच्या रिलेटेड, ते लॉजच्या रिलेटेड स्टँडर्ड्स तयार होतात त्या प्रोटोकॉलमध्ये. आणि हे स्टँडर्ड्स, हे डी ज्युरी स्टँडर्ड्स डिसाईड कोण करतं, डेव्हलप कोण करतं, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड, गव्हर्नमेंटने सांगितले जे असेल कमिटी, ते कमिटी डिसाईड करत असतात ते स्टँडर्ड. दॅट पर्टिक्युलर स्टँडर्ड इज डी ज्युरी स्टँडर्ड्स. असे हे स्टँडर्ड्स आहेत. हे काय कंपोनंट्स आहे, हे काय प्रोटोकॉलचे डेफिनेशन्स आहे, हे काय फंक्शन्स आहे. हे फंक्शन तुम्ही कमी लिहिलेले, पण खूप सारे फंक्शन्स आहेत. तुम्हाला नीट सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहायच्या आहेत. प्रोटोकॉल, सिमॅन्टिक्स, प्रोटोकॉल इलेमेंट्स, स्टँडर्ड्स, फंक्शन्स आहे, तुम्हाला एकदम डीप मध्ये लिहायचं आहे प्रॉपर अँड सक्सेसफुली. इफ यू एनी क्युरी, एनी डाऊट, प्लीज आस्क मी बाय मेसेज ऑर कॉल.